जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या निमित्ताने श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने सावरकर नगर मांडा ते टिटवाळा सिद्धिविनायक गणपती मंदिर असा भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, कार्याध्यक्ष बाळाराम भोईर, उपाध्यक्ष दत्तात्रय कालेकर, आदिवासी विकास फाउंडेशन अध्यक्ष माजी उपमहापौर बुद्धराम सरनोबत, नगरसेविका तेजश्री हेमंत गायकवाड उपस्थित होते। या कार्यक्रमात कार्यकर्ते, पदाधिकारी, आदिवासी बांधव मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जागतिक आदिवासी दिवसानिमित्त मी सर्व समाज बांधवांना जागतिक आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपण जो विचारलं, मला असं वाटतं की शासनाने याच्याकडे गांभीर्याने बघावं। आणि आज आम्ही श्रमजीवी संघटना, मी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष किशोर बनसोडे, मला एवढं बोलायचं आहे की आज जो आम्ही जागतिक आदिवासी दिवस साजरा करतो आणि आजच्याच दिवशी आम्ही अशी मशाल पेटवतो की येणाऱ्या काळामध्ये जे काही गोरगरीब आदिवासी समाजावर अन्याय होतात याच्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन याच्यासाठी लढा द्यावं, सर्वांनी एकत्र यावं, एकजुटीने यावं। आणि आजच्याच दिवशी आम्ही शिक्षण हक्कासाठी मशाल पेटवतोय की जे गोरगरीब सर्व समाजाचे पोरांना आणि खास करून आदिवासी पोरांना की जे 1ली ते 12वीपर्यंत शिक्षण सक्तीचं आणि मोफत मिळावं, अशी आम्ही आजपासूनच मशाल पेटवतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन पण करणार आहे जर शासनाने लक्ष नाही दिलं। असं तर वाटत नाही की झालेली आहे म्हणून। आता गेल्या वेळेसच एक कलेक्टर साहेबाकडे आढावा बैठक झाली, त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी असे आदेश दिले की लवकरात लवकर आम्ही याचं हे करू, जे वन हक्काचं निपटारा करून घेऊ। सध्या तरी असं तरी मला कातकरी पाड्यांमध्ये, ग्रामीण कातकरी पाड्यात असो किंवा शहरामध्ये असो, मला असं तरी कुठं आढळून नाही आलं आहे। मी कल्याण तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे। असं मला जे आदिवासी पाडे आहे, बाकी शहरी भागामध्ये सगळीकडे आहे, सुविधा पाणी मुबलक आहे, रस्ते चांगले आहे, पण आदिवासी कातकरी पाड्यामध्ये जायला या सगळ्या सुविधा नाही आहे असं मला लक्षात आलं। तर त्यात गेल्या वेळेस पण आम्ही महानगरपालिकेला पण आणि तहसील कार्यालयाला पण आम्ही एक सूचना दिली आहे, येणाऱ्या काळामध्ये जर हे सगळ्या सुविधा उपलब्ध नाही झाल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करू।